ये अंदर क्या है अभी? नमस्कार फॅमिली, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय. स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, खूप दिवस आपला व्हिडिओ आला नव्हता, तर आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत पणजीतल्या काही जागा, म्हणजे गोव्यातल्या पणजीतल्या काही जागा आपण एक्सप्लोअर करणार आहोत आपल्या या ब्लॉगच्या माध्यमातून. तर मित्रांनो, हा ब्लॉग नक्की पहा शेवटपर्यंत आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की एक सबस्क्राईब करा आणि आपल्याला जोडून राहा. मित्रांनो, असेच कोकणातले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. बघू हा ब्लॉग कसा होतो तो. मित्रांनो, पावसाळ्याचा सीझन चालू आहे आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये तुम्ही गोव्यातल्या कोणत्या जागांना भेट देऊ शकता हे आपण या ब्लॉग थ्रू दाखवणार आहे. तर पणजीतल्या काही अशा जागा ज्या पावसाळ्यात पण तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता, ती जागा आपण आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. वेव्स देखो, वेव्स एकदम समुंदर के अंदर आया वैसा फीलिंग. इथे मागचे बॅक साईडला इथे फोर्टला जाण्यासाठी तिकीट काढावं लागतं आणि तिकीटची प्राईज आहे पर पर्सन 50 रुपये आणि 5च्या अगोदर यावं लागतं. 5 नंतर हा तिकीट काउंटर बंद होतो आणि 5:30च्या अगोदर तुम्हाला फोर्ट बघून खाली यायचं आहे परत. तर आपण चाललो आहे आता फोर्टकडे. इथे तुम्हाला कार बाईक काय असेल तर इथे पार्क करावं लागतं आणि पार्क करून नंतर तुम्हाला इथे वॉकिंगने वरती जावं लागतं. इथे मस्त समुद्र आहे आणि हा जातोय वरती रोड. इथे चर्च आहे.
मस्त असं ओल्ड पोर्तुगीज टाईमचं घर आहे आणि ते घरच त्यांनी तिकीट काउंटर रिसेप्शनसाठी केलं आहे. मला बाय वॉक हा रोड जावा लागतो. बाय वॉकने रोड. हे इधर बहादूर बेट आहे. टाइम नहीं है, कैमरा है नाही. एकंदर किल्ल्याची वास्तू पाहून एवढं तरी लक्षात येतं की हा किल्ला समुद्री मार्गाने येणाऱ्या दुश्मनाच्या प्रतिकारासाठी केलेला होता. त्याचप्रमाणे या किल्ल्याची नंतरची ठेवण होती पोर्तुगीज गव्हर्नमेंटने जेल त्याचप्रमाणे कोर्ट या रूपात केली होती. म्हणजे इथे जो आतमधला जो स्ट्रक्चर आहे तो जेल प्रमाणे सुद्धा आहे. आणि ह्या किल्ल्याची जी ठेवण आणि किल्ल्याला पूर्ण परत व्यवस्थित ठेवण्यात आलं ते गोवा गव्हर्नमेंटचा याच्यामध्ये मोठा भाग आहे. किल्ल्याची प्रत्येक गोष्ट जी जुनी आहे आणि त्याची व्यवस्थित ठेवण इथे करण्यात आली आहे. हा डेथ होल आहे. याचं तुम्हाला विशेष आहे नंतर जाऊन कळेल. हा होल कुठून आपल्याला दिसतो. अतिशय जबरदस्त ठेवण ठेवले आणि पोर्तुगीज टाईमच्या फोर्ट. अंदर क्या है अभी? तर पाऊस सुरू झाला आहे. त्यांचा हा मीटिंगचा हॉल असावा. जर तुम्हाला ऐतिहासिक गोष्टींची आवड असेल आणि हिस्ट्रीबद्दल जाणून घ्यायची सर्च करायची जर इच्छा असेल तर गोवा सारखी प्लेस तुम्हाला पूर्ण इंडियामध्ये भेटणार नाही.
कारण इथे अशा अशा गोष्टी आहेत ना, एखाद्या दगडापासून पण तुम्ही सर्च करू शकता की हा दगड कोणत्या. मित्रांनो, इम्पॉर्टंट एवढं आहे की ह्या लोकांनी एवढं जतन करून ठेवलं आहे व्यवस्थित. आणि किती सुंदर तुम्ही बघू शकता. हे केलं पूर्ण. इथे गोव्यातल्या काही ठिकाणांची नावं आहेत. मंगेशी टेम्पल, अतिशय व्यवस्थित सांभाळून सगळं ठेवलेलं आहे, जतन केलेलं आहे. मित्रांनो, हा पणजीच्या अगदी 1.5 किलोमीटर अंतरावर असलेला रियाज मगस फोर्ट तुम्हाला कसा वाटला आहे नक्कीच सांगा. आणि अशी तुम्हाला गोव्यातल्या कोणत्या जागा पाहायला आवडतील हे पण सांगा. पोर्तुगीज टाईमची ठेवण आणि ह्या लोकांनी एकदम जपून ठेवलेली आहे. तर जर पावसाळ्यात तुम्ही व्हिजिट करत असाल तर ह्या प्लेसेसला तुम्ही व्हिजिट करू शकता गोव्यामध्ये. कारण बीचेस तर ऑलमोस्ट बंद असतात, तर अशा प्लेसेसला तुम्ही व्हिजिट करू शकता पावसाळ्यामध्ये. इथे हे तोफ ठेवलेले आहेत. इथून आपण आता व्ह्यू बघूया, कोणता व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच अशा जागांना तुम्ही व्हिजिट करू शकता पावसाळ्यामध्ये. हो हो हो. इथे पण काही तोप्स आहेत. हे भरीव बक्कम तोफ या लोकांनी प्रॉपर हे करून ठेवले, जतन करून. 263 नंबर दिसतोय तुम्हाला पणजीचा ब्रिज. दिसतोय तुम्हाला इथून रोड बघा दिसतोय. तर ह्या फोर्टचा टायमिंग जो आहे तो 5:30ला बंद होतो. एंट्री याची 5 वाजता बंद होते. तर आता शार्प 5:15 झालेले आहेत आणि इथे ऑलमोस्ट सगळ्यांना टुरिझम जे जेवढे टुरिस्ट आहेत त्यांना बाहेर काढायला सुरुवात केली आहे. मला जास्त टाईम इथे स्पेंड करता आला नाही, पण जेवढा केला तेवढा जबरदस्त होता, भारी होता, एकदम मजा आली. आता अजून एका प्लेसला आपण इथून जाणार आहोत आपण इथून आता एका बीचला. बीच कोणता आहे हे व्हिडिओत पुढे पहा. आणि हा फोर्ट कसा वाटला, तुम्ही कधी ह्या फोर्टला व्हिजिट केली आहे का हे नक्की कॉमेंटमध्ये सांगा. हा फोर्ट तुम्हाला कसा वाटला ते पण कॉमेंटमध्ये सांगा. आता आपण चाललो एक्झिटच्या दिशेने. इथून बंद आहे. हाँ सीढ़ी कितना डीप है, डर लग रहा है.
बीच, पैसे कम हो गए, वे टू कोको बीच. हाँ पैसे कम हो गए. कोको बीचच्या शोधात निघालो आणि हेच आहे कोको बीच. आता कोको बीचची हालत बघा काय झाली पावसामुळे. हे आहे कोको बीच, पंजिम येथून एकदम जवळ आहे, 4 किलोमीटर्स होईल. बीचची हालत बघा पावसामुळे काय झाली. इथून डॉल्फिन सफारी वगैरे होते. तर आज आपण पाहिलं रियास मागोस पोर्ट आणि कोको बीच. भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन टॉपिक मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.